36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. धारणी तालुक्यातील ग्रामपंचायत बेरडाबारडा येथील अंतर्गत येणाऱ्या दिदमाडा गावातील आयुष्यमान आरोग्य मंदिरासमोरील मुख्य रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलाय. रस्ता मोठ्या प्रमाणात उखडल्यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे रस्त्यावरील सिमेंट आणि डांबर निघून गेल्यामुळे आतील लोखंडी सळ्या थेट बाहेर आलेल्या आहेत, ज्यामुळे लहान मोठ्या अपघातांचा धोका प्रचंड प्रमाणात वाढलाय. सतत होणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा आणि बाहेर आलेल्या सळ्यांचा अंदाज येत नाहीये. या आरोग्य मंदिरामध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच दैनंदिन कामकाजासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना यामुळे नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीची प्रशासनानं तातडीने दखल घेऊन आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी तीव्र मागणी दिदमाडा येथील ग्रामस्थांकडून केली जाते. या संदर्भात ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता येत्या 2 ते 3 दिवसांत प्राधान्यानं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं जाईल असं आश्वासन प्रशासकीय पातळीवरून देण्यात आलंय. दरम्यान ग्रामपंचायतीने दिलेल्या या आश्वासनावर ग्रामस्थ कितपत समाधानी राहत आहेत याकडे आणि प्रत्यक्ष दुरुस्तीचं काम वेळेत पूर्ण होते का याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं. ग्राम पंचायत बेरडाबारडा अंतर्गत आने वाला गांव दिदमदा. हमारे गांव के हमने बोला था गंदगी के बारे में, हमारा शासन प्रशासन सरपंच उप सरपंच सचिव उनको हमने हमारे गांव के बारे में बताया था ये काम करना चाहिए करके, और अभी तक उन्होंने कुछ किया नहीं. अगर आज शाम तक ये काम होता नहीं है तो हम कल आंदोलन करेंगे. जय संगठन के साथ. जय जोहार. जय न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दर्शन येळणे, धारणी.